पत्रकारिता क्षेत्रापुढे विविध आव्हानं उभी राहिलेत. सामान्य, गोरगरीब, वंचित, उपेक्षित जनतेचे प्रश्न टोकदारपणे मांडणं हे पत्रकारितेचं आद्य कर्तव्य मानलं जात होतं. पण आजच्या डिजिटल जमान्यात पत्रकार आणि त्याची पत्रकारिता सामान्य माणसांच्या प्रश्नांपासून दूर जाते. याला माध्यमांचे मालक जबाबदार आहेत. माध्यमांच्या नफेखोरी धोरणांमुळे या प्रश्नांना जागा राहिलेली नाही. पण रायगड जिल्ह्यातील धम्मशील सावंत या उमद्या पत्रकाराने समतोल साधत यावर मात केली आहे. धम्मशील सावंत यांनी त्यांच्या पत्रकारितेत कोकणातील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मूलभूत प्रश्नांना चव्हाट्यावर आणलं. प्रतिकूल संसाधनांमध्ये धम्मशील सावंत यांनी कोकणातील महत्त्वाचे प्रश्न मांडले. कोकणची अस्मिता अधिक टोकदार केली. प्रसंगी धनदांडग्यांना शिंगावर घेण्याचं काम केलं. भांडवलदार आणि गरीब असा संघर्ष जेव्हा उभा राहतो तेव्हा धम्मशील सावंत एका क्षणात गरिबांच्या बाजूने उभे राहतात. धनदांडग्यांना आपल्या शिंगावर घेतात. त्यांनी आजपर्यंत कोकणातील आदिवासी जनतेच्या मूलभूत समस्या, मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न, मिठागर व्यावसायिकांच्या समस्या, कोकणातील शेतीला धोक्यात आणणारा बांध, बस्तींचा मूलभूत प्रश्न, कोकणातील शेतीला धोक्यात आणणारा बांध बंदिस्तीचा मूलभूत प्रश्न, आरोग्याचे मूलभूत प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न, शहरातील महिला भाजी विक्रेत्यांच्या समस्याचे अनेक प्रश्न मुख्य पटलावर आणले. निवडणूक काळात केवळ राजकीय नेत्यांच्याच मुलाखती न घेता त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल चर्चा घडवून आणली. प्रिंट तसेच आघाडीच्या मॅक्स महाराष्ट्र, ANI, न्यूज इंडिया 1, न्यूज स्टेट महाराष्ट्र, मॅक्स इंडिया, राईट अँगल अशा आघाडीच्या माध्यमांमध्ये काम केलं. त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला. केवळ पत्रकारिता क्षेत्रात मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिलं. अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. अनेक स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला. धम्मशील सावंत या बहुआयामी व्यक्तिमत्वाला त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आला. धम्मशील सावंत यांनी चोखाळलेली वेगळी पायवाट कोकणातील इतर तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.